नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं मराठी मुलगा निवेशाच्या भागात खूप खूप स्वागत. आजचा दिवस आहे दुसरा. तर आपण आलो आहोत मॉन्युमेंट व्हॅली या ठिकाणी, जो की माझ्या मागेच आहे, आता बघू शकता. तर इथून एक सिनिक रूट आहे, तो आपल्याला ऑफ रोडिंग करून घेऊन जातो. तर ते आपल्याला आता परमिशन भेटली तर मग आपण ते जाणार आणि हे सगळ्या गोष्टी आपल्याला खालून बघता येईल आणि हे सगळ्या मागच्या गोष्टी बघायला भेटतात. आणि तिथलं स्ट्रक्चर खूप युनिक आहे आणि या गोष्टी आपल्याला एक्सप्लोर करायला भेटेल आणि बघू काय काय माहिती भेटते या मॉन्युमेंट व्हॅलीबद्दल. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेलच, पण खूप भारी वाटतंय. आणि आज टेम्परेचर पण चांगलं आहे, जास्त ऊन नाही आहे, त्यामुळं जास्त त्रास नाही होते. आणि आता थोडंच आता आपण आपली गाडी घेऊन जाऊ आणि बघू कसं कसं दिसतं. सो लेट्स स्टार्ट डे 2. सो हा मस्त व्हिजिटर सेंटरचा एरिया आजूबाजूला आणि सगळे बघू शकता मॉन्युमेंट, सगळे अँटीलोप्स दिसत आहे सुंदर असे. जाऊ आता विजिटर सेंटर एक्सप्लोर करू आणि बघू काय काय गोष्टी दिसतात तिथे विजिटर सेंटरमध्ये. हे आहे विजिटर सेंटर. इथं सगळे तुम्हाला हे बघायला भेटतात, सुवेनियर्स, कप्स. हे लोक असं आठवण म्हणून घेऊन जातात. हे इथं ब्लँकेट वगैरे लावले. रेड इंडियन्स लोक इथे राहायचे अगोदर, तर त्यांचा सगळा इतिहास. हे असे फोटोज वगैरे पण आहे, पुस्तकं, बुक्स वगैरे. लेडीजच्या मागे सगळं पूर्ण नजारा आहे. समोर गेलं की सगळ्या गोष्टी सगळा नजारा. आपण त्या समोरून गाड्या जात आहे अशा. आणि ज्यांना जर भीती वाटते गाडी चालवायचं, तर ते हे पण घेऊ शकता. टूर गायडेड टूर आहे, ती आपल्याला घेऊन जाते. हे असे डोंगर, ह्याच्यातून वेगवेगळे दगड त्यांनी जमा केली. हे सगळे लाकडाचे आर्टिफॅक्ट्स वगैरे सुंदर. हे सगळं रेड इंडियन्सचे सगळे वेगवेगळ्या टाईपचे नाईफ्स, एशियन नाईफ, आर्टिक्युलेटेड. इथं काही ऑर्नामेंट्स पण ठेवले, जे ते लोक घालायचे अगोदर, त्या स्टाईलचे, रेड इंडियन स्टाईल. मॉन्युमेंट व्हॅली ट्रेडिंग पोस्ट, हँडक्राफ्टेड, जुनी पुयाब्लो ज्वेलरी. तिथपर्यंत गाड्या जात आहे. डेक जिथे तुम्हाला ती बघायला भेटेल. खूप सुंदर आहे. दिस इज द फोटोग्राफ पॉइंट. हे समोरच्या गोष्टी बघायला भेटतात. मस्त. आपण इथं व्ह्यू टॅकोज, इतर वेगवेगळे टॅकोज, म्हणजे मेक्सिकन ऑप्शन्स सगळे खूप सारे. मस्त थंड आणि बासेचे म्युझिक सगळीकडे वाजतं, एकदम छान वाटतं. बाहेर चला तर जाणून घेऊया या प्लेसबद्दलची माहिती. तुम्हाला माहितीच आहे की मॉन्युमेंट व्हॅली हे खूप साऱ्या हॉलिवूड मूवीज, ॲडव्हर्टाईजमेंट आणि खूप साऱ्या वेस्टर्न फिल्ममध्ये बघायला भेटलं आहे. आणि हे जे समोर आपल्याला जे खडक दिसत आहे, ते असं वाटतं की एखाद्या शिल्पकाराने ती मोठी कलाकृती तयार केली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की हे जे खडक समोर दिसतं आहे, ते बर्ड्स अँड मेसास अशा लाखो वर्षांनी वारा आणि पावसाने घडवलेल्या सँडस्टोनची रचना आहे. आणि तुम्हाला माहिती की हे ठिकाण नेमकं प्रसिद्ध कसं काय झालं, तर इतिहास सांगतो की नवाझो नेशन हे पवित्र स्थान आहे. इथे शेकडो वर्षांचा सांस्कृतिक अनुभव आहे. नवाझो लोक हे साधारणतः 1500 वर्षापासून
या दऱ्या, टेकड्या आणि खडकांना देवाचे स्वरूप मानतात आणि प्रत्येक खडकाला एक त्याची एक गोष्ट आहे. सो आता आपण सिनिक ड्राईव्ह चालू करणार आहोत. इथे इन्स्ट्रक्शन दिला, ड्रोन वगैरे नाही नेऊ शकत, त्यामुळे आपण गाडीमध्ये सगळे व्ह्यू बघणार आहे. आणि बाईकने नेऊ शकत, सायकल नेऊ नाही शकत. आणि तिथे दिले नो ट्रेलर्स. पूर्ण ऑफ रोडिंग आहे. तर बघू शकता आपण चाललोय रोडिंग करत. नजारा बघा तिथे दिलंय नागमोडी वळण. धूळ उडते त्यामुळे आतूनच शूटिंग करतोय. काय काय ठिकाणी आपण बाहेर उतरू. ॲटलिस्ट लुक ॲट द ड्राईव्ह. पूर्ण आपला इंडियाचा मातीकडचा गावाकडचा रोड. हा रस्ता बघून मला आजीचं गाव आठवतं, पेठच्या पुढं माळदर म्हणून. तिकडं पण असाच रोड पूर्ण धुळीचा. जसे ती समोरून जशी गाडी येते सगळं तिचं धूळ उडत जाते मागून. आणि हळूहळू जायचं त्यामुळं नागमोडी वळण वगैरे असे हो गाडी काढताय. ह्या गाड्यांना बघून आम्हाला पण मोस्टली 4x4 रिकमेंड करतात. समजा इन केस जर चढायला नाही चढले तर ती गाडी चढते. पण ते बोलले की बऱ्यापैकी सगळ्या गाड्या जाऊ शकता. आता आपण आपल्या पहिल्या ओव्हरव्ह्यू पॉईंटला आलो आहे, ज्याचं नाव आहे वेस्ट मिटन. बघू शकता सगळं मस्त व्हॅली छान दिसते जवळून. मग अशी आपण वरतून बघितली विजिटर सेंटरमधून. थोडं खाली रस्त्यांवरच्या तारी वगैरे टाकले त्यामुळे खड्डे जास्त जाणवत नाहीये. आय थिंक तो फक्त तो वरती चढायचा पॉईंट तो सगळ्यात क्रिटिकल आहे. बाकी रस्ता नॉर्मल आहे पूर्ण. हा परफेक्ट व्ह्यू आहे. तिथं आपण ते हॉटेल आणि वगैरे विजिटर सेंटर तिथं होतं, फक्त आपण इथं आलो आहे. हा नजारा अप्रतिम. हा सीन बघितले मला तो बॅक टू द फ्युचर मधला सेकंड का थर्ड पार्ट आठवतो, ज्याच्यात ते मागच्या काळात जाता तेव्हा असंच हे सगळे काऊबॉय वगैरे त्या युगामध्ये, तेव्हा सगळं असंच दिसतं. घोडे वगैरे ते 3 दगड वगैरे फॉर्म झालेले खूप सुंदर दिसतंय. संपूर्ण असं लाल दिसतं आणि सावली पण, ऊन सावली, त्यामुळे इतकं भारी वाटतंय ना. आणि आमची कार कॅमरी नवीन गाडीच भेटली होती आणि चांगलं तिचं मायलेज 46 माईल्सचं ॲव्हरेज देते गाडी. अजून काय पाहिजे असं ट्रिपसाठी. एकदम सुंदर तशा गाड्या येतात इथं आजूबाजूने. वरती सूर्य बघू शकता ढगांमध्ये लपलाय, त्यामुळं एकदम परफेक्ट पॉईंट थांबण्यासाठी. हे आमच्या मॅडम हे अशा टूरच्या गाडीच्या, ज्यांना जर गाडी घेऊन नाही यायची आहे तर त्यांच्यासाठी ही गाडी. आता आपण आलो आहे जॉन फोर्ट पॉईंट. हा एक मूवीचा सीन इथून घेतलेला आहे. मी पण नाही बघितला आहे, पण आपण यानंतर मी नक्कीच बघेन. तर त्याच्यानंतर हा नजारा त्या मूवीमध्ये दाखवला आहे पूर्ण. जिथं मोस्ट ऑफ द
मॉन्युमेंट दिसतं आपल्याला सगळीकडे. खूप सुंदर नजारा आहे. इथे पण इंडियासारखे असे छोटे छोटे स्टॉल लावले जिथे तुम्हाला सुवेनियर्स, वेगवेगळे गिफ्ट्स, आर्ट अँड क्राफ्ट्स बघायला भेटतील. जाऊया आता पुढे, बघू कसं दिसतं. इथं घोडा पण लावलाय. इथं काहीतरी हे आहे त्यांचा पॉइंट आहे. तिथं बघू आपण काय माहिती दिली. या जॉन वाईन स्पिरिट घोडा आहे. त्या घोड्यासोबत आपण फोटो काढू शकतो. इथे तो येऊन त्या पूर्ण व्हॅलीचा फोटो काढतो आणि बघत एकदम असा पॅनोरामिक व्ह्यू आहे. पूर्ण 360 डिग्री तुम्हाला नजारे बघायला भेटतात. बघितलं दोघांच्या मध्ये असे गॅप आहे. मस्त नजारा, एकदम भारी स्पॉट आहे फिरायला यायचं. सगळे सुवेनियर्स लावले वेगवेगळ्या प्रकारचे. तर मी এখানে ছায়া আছে। याला 3 सिस्टर्स म्हणतात. जे 3 पिलर सारखं दिसतं स्ट्रक्चर. एकदम असा मूवीचा सीन सारखं दिसतंय, सुंदर एकदम. आमच्या मॅडम गेल्या तिथं फोटो काढायला, त्या पॉईंटला आपण फोटो काढणार. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की याला मॉन्युमेंट व्हॅली नाव कोणी दिलं. तर 1930च्या आसपास हे नाव फेमस झालं होतं, जिथं प्रत्येक खडक हे मोठ्या स्मारकासारखं दिसतं. म्हणजे समोरची विशाल दरी, त्यामुळे त्याचं नाव मॉन्युमेंट व्हॅली असं प्रसिद्ध झालं. अजून एक पॉईंट आहे जिथं आपल्याला असा मोठा डोंगर एकदम जवळून बघायला भेटतोय. बघू शकतो किती मोठा आहे. त्याच्यामध्ये असं खड्डं केलंय, त्याच्यामध्ये पण दिसतंय. एकदम असं वाटतं की दुसऱ्या जगात आलेलं. इथे अजूनही नवाजो जमातीचे लोक राहतात आणि हे मॉन्युमेंट व्हॅली आजही नवाजो नेशन यांच्या संरक्षणाखाली येते आणि त्यांच्या परवानगीशिवाय आणि त्यांच्या गाईडसोबत आपल्या काही भागात एंटर करता येतं. अदरवाईज आपण तिकडे जाऊ नाही शकत. बघू शकता किती मोठा डोंगर आहे आपल्या समोर. क्लोजर लुक. इथं मध्ये 3 सिस्टर्स सारखे स्ट्रक्चर बघायला भेटते आपल्याला समोर. आणि आज ढग आणि ऊन सावली चालली, त्यामुळे ते असं मस्त त्याच्यावर शेड्स बघायला भेटतात छान. 360 नजारा.
सो आता आपण तो जो म्हणत होतो चढ, आता जो सगळ्यात डिफिकल्ट आहे तो आपण चढणार आहोत. समोर बघू शकता गाडी येते समोर. चढ चढायचं आपल्याला 1 गो मध्ये ना मागे येतात. सो बघू आता. समोर बघू शकता बाकीच्या गाड्या अटेम्प्ट करताय. सो आपल्याला पण तसा अटेम्प्ट करायला भेटणार. तर प्रियस वाला चुकी करतोय, त्याला जाऊ द्यायला पाहिलं तो वरती, त्याच्या मागे मागेच जात आहे. सो दॅट्स नॉट अ गुड हॅबिट. प्रियस वाला बघ कसं जात आहे. गेला गेला तू गेला गेला. नाईस. गुड. सो आता आपण चाललो आहे. लेट्स ट्राय. Yes, we did it in 1 go. मजा आली. Nice, we did it. Yes, एका गो मध्ये आपण गाडी वरती आणली. सो अचीवमेंट. आता आपण पोहोचलेलो आहोत लिपॉन पॉईंटला, जो की आहे ग्रँड कॅनियनमध्ये. तर संध्याकाळी आम्ही डिसाईड केले की सनसेट आपण ग्रँड कॅनियनला जाऊन बघू. आणि हा समोरचा तुम्ही नजारा बघू शकता साऊथ रिमचा, ग्रँड कॅनियनचा. किती विशाल दरी आहे आणि सनसेट बघायला भेटतो आहे, जो की इतका इनक्रेडिबल सनसेट, वन ऑफ द इनक्रेडिबल सनसेट आम्हाला बघायला भेटला. आणि खूप मस्त होता, तर छान वाटलं बघायला. हा सनसेटचा नजारा इतका अप्रतिम होता. आणि ते बघू शकता की ते वेगवेगळे कलर्स पूर्ण आपल्याला दरीमध्ये बघायला भेटतं. आणि त्याच्यावर असं सूर्याचे किरण पडले, त्यामुळे ते इतकं सनसेटमध्ये इतकं सुंदर दिसतं आहे ना. ते बघायचा नजारा, आणि लांब लांबपर्यंत ती व्हॅली दिसत होती. आणि त्याच्यातून सनसेट आणि मध्ये नदी, जी कोलोराडो नदी म्हणतात, ती बघायला भेटते. तो अप्रतिम नजारा होता हा सुद्धा. अप्रतिम सनसेटचा नजारा दिसतो आम्हाला, खूप सुंदर. ते ढग होते आणि ते एवढंच गॅप आहे, तिथं सूर्य दिसू शकतो. का सगळेजण वाट बघत ना, सूर्य फायनली तिथे आलाय खाली. रिफ्लेक्शन इकडं ऑरेंज कलरचं. Sunset.